आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतावर होणार नाही असं अगोदर सांगण्यात आलं होतं। मात्र आता याच आखाती देशातलं युद्ध 8 दिवसापासून सुरू असल्यामुळं भारतामध्ये देखील गॅसचा तुटवडा वाढला आहे आणि यामुळे व्यावसायिक गॅस असेल किंवा घरगुती गॅस असेल यामध्ये दराची वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या बीड शहरातील एका खानावळीमध्ये आहे आणि या ठिकाणी त्यांना व्यावसायिक गॅसची आवश्यकता असते या ठिकाणी जेवण बनवण्यासाठी किंवा त्यांचे अन्नपदार्थ बनवण्यासाठी। आणि हेच अन्नपदार्थ बनवण्यासाठी त्यांना जो पूर्वी गॅस लागत होता त्याची किंमत पूर्वी कमी होती, मात्र आता युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या गॅसची किंमत वाढलेली आहे। फक्त व्यावसायिकच गॅस नाही तर घरगुती गॅसमध्ये देखील आता वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा आपल्या देशामध्ये पाहायला मिळत नाही, त्याच्यामध्ये भाववाढ झाल्याचं पाहायला मिळत नाही, मात्र या गॅसच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात भाववाढ झाल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊयात नेमकं पूर्वी काय भाव होता नेमका पूर्व गॅसचा व्यावसायिक गॅसचा, नाही ते काय परिणाम झाला। पूर्वी भाव 1900 रुपयाला कमर्शियल गॅस टाकी भेटत होती, आता 2100 रुपयाला भेटते। पूर्वी तुम्हाला किती गॅस लागायचा आणि असं नेमकं गॅस तर तेवढंच लागत होता, पण आता भाव वाढ झाल्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे, थोडीशी गॅसची पण तुटवडा निर्माण झाला। व्यवसायावर काय परिणाम झाला? व्यवसायावर थोडा परिणाम जाणवतोय। काय नेमका परिणाम झाला? ग्राहक थोडे प्रतिसाद कमी आहे ग्राहकांचा। मग आता समजा ज्यावेळेस तुम्ही ज्या तुमच्याकडे जे खानावळीमध्ये खाद्यपदार्थ मिळतात त्याचे रेट पूर्वी तुम्ही ठरवले असतील, सध्या तर तोच रेट आहे, पण आमचा विचार आहे थोडा रेट वाढवायचा 10 ते 20%, कारण सर्व किराणाचा माल तो पण थोडा महाग होतोय, तेलावर बी परिणाम जाणवतोय, तेल पण महाग होत चाललंय। पेट्रोल डिझेलचं कसं आहे? तुम्ही गेला तर मार्केट पेट्रोल डिझेल सध्या आहे पंपावर अवेलेबल होते, गॅस पण आहे अवेलेबल सध्या, पण थोडा 200 रुपयांनी महाग भेटते टाकी। एक 8 दिवस झाले महाग झाला। हो, पूर्वी किती रुपयाला मिळाला? पूर्वी 1900 रुपयाला भेटत होती, आता 2100 रुपयाला द्यावं लागतं टाकीला। तर निश्चितच हे हॉटेल व्यावसायिक आहेत आणि त्यांनी सांगितलं की पूर्वी 1900 रुपयाला जी कमर्शियल टाकी म्हणजे व्यावसायिक टाकी मिळायची गॅसची ती आता 2100 रुपयापर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे आता त्यांना देखील खाद्यपदार्थाचे किंवा त्यांच्याकडे ज्या खानावळीमध्ये जेवण मिळतं त्याचे भाव वाढावे लागतील। या युद्धाचे परिणाम भारतावर होणार आहेत असं अगोदर सांगण्यात आलं होतं, मात्र आता या युद्धाचे ढग भारतावर देखील घोंगावू लागलेत असं म्हटलं तरी काही अवघड ठरणार आहे। सहकारी कॅमेरा मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा टीव्ही, बीड।